नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण आता पात्रतेत मोठा बदल झालेला आहे आणि तारीखही निश्चित झालेली आहे आणि दर महिन्याच्या या तारखेला आपल्या खात्यावर पैसे जमा होणार. तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे आणि आता या योजनेची जी काही पात्रता आहे आणि अटी आहे तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे आणि आजच हा बदल आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलंय नेमकं, की बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की त्या प्रतीक्षेत असतात की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, मार्चचा हप्ता कधी मिळणार. तर याच्यामध्ये सुद्धा नेमकं आता तारीख फिक्स झालेली आहे आणि महिन्याच्या या तारखेला आपल्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तर बातमी सविस्तर बघा. तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता आपली चिंता मिटलेली आहे, प्रतीक्षा संपलेली आहे आणि दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बघा या ठिकाणी दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्याचबरोबर लाभार्थी हयात आहे की नाही हे देखील तपासले जाईल. त्यासाठी दरवर्षी जून जुलै दरम्यान केवायसी करणे अनिवार्य असेल. त्याचबरोबर अतिशय महत्वाची एक बाब आज समोर आलेली आहे की आता आपल्याला इथून पुढे हयातीचा दाखला लागणार आहे आणि हयातीचा जो दाखला आहे तो आपल्याला तहसील कार्यालयामध्ये घेऊन तो दाखला महिला व बाल विकास विभागामध्ये जमा करावा लागणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी जून आणि जुलै दरम्यान आपल्याला ई केवायसी करावं लागणार आहे. बघा या ठिकाणी ई केवायसी करावं लागणार आहे. अर्थात ई केवायसी कशाची करायची आहे तर आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्या बँक अकाउंटची आपल्याला ई केवायसी करावं लागणार आहे. तर हे अतिशय महत्वाचे असे बदल या ठिकाणी किंवा सांगण्यात आलेले आहे किंवा पात्रतेमध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अर्थात त्यांच्या फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना आता इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना आता वगळले जाणार आहे. आणि यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे तर प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार आहे. इन्कम टॅक्स रेकॉर्ड आता तपासलं जाणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये लगेच कळून येणार आहे की आपल्या फॅमिलीचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखाच्या जास्त जर असेल तर आपल्याला लाभ मिळणार नाही. परंतु ज्या पात्र महिला भगिनी आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे तर त्यांना मात्र कोणतीही अडचण आता येणार नाही. त्यानंतर बघा, तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेर तपासणी करण्यात येईल. निकषात न बसणाऱ्या महिला वगळण्यात येणार आहे. तर या ठिकाणी परत आता जिल्हा स्तरावर काय होणार आहे, परत एकदा फेर तपासणी केली जाणार आहे आणि या फेर तपासणीमध्ये जर आपण ज्या महिला भगिनी अपात्र ठरणार आहे तर त्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक मोठी पात्रता किंवा निकष या ठिकाणी गव्हर्नमेंटने लावलेला आहे. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींसमोर हे सगळे प्रॉब्लेम पण क्रिएट झालेले आहे आणि खरोखर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि ज्यांना हे पैसे मिळायला पाहिजे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. कारण त्यांना आता हे पैसे मिळताना कोणती अडचण येणार नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो हे पैसे आपल्याला दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या खात्यावर जमा होईल. तिसरा आठवडा याचा अर्थ की दर महिन्याच्या 15, 16, 17 तारखेपर्यंत अर्थात 20 तारखेपर्यंत दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका आणि आजच हे धोरण स्पष्ट झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे धोरण स्पष्ट केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती. त्यामुळे जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.